आणि न्यूज टॉप 9 मधनं आता पाहणार आहोत लोकसभेसंदर्भातल्या महत्त्वाच्या घडामोडी, लोकसभेची रणधुमाळीमधून। आपण सुनेला घरची लक्ष्मी मानतो। 40 वर्ष झाली तरी बाहेरची, मग किती वर्ष झाल्यावर घरची म्हणायचं? सुनेत्रा बाहेरच्या पवार या शरद पवारांच्या वक्तव्यावर अजित पवारांचा सवाल। आपण घरची लक्ष्मी म्हणून त्यांच्याकडे बघतो राव। 40 वर्ष झाली तरी बाहेरची, किती वर्ष झाल्यावर घरची? सुनंदा पवारांनी बारामती लोकसभेसाठी अर्ज घेतला। बारामती लोकसभेसाठी पवार गटाकडून पूरक उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार सुनंदा पवार, आमदार रोहित पवारांची आई। काहींना संधी मिळाली, पण त्या संधीचं सोनं त्यांना करता आलं नाही। अजित पवारांचं नाव न घेता सुप्रिया सुळेंना टोला। तर काही नेत्यांची नावं अभिमानानं घेतली जातात, पण ते मंत्री नव्हते। अजित पवारांच्या वक्तव्याला सुप्रिया सुळेंचं उत्तर। अजित पवारांकडून स्वतःसह कुटुंबियांच्या नावानं 3 अर्जांची खरेदी। सुनेत्रा पवारांच्या अर्जात चूक राहिल्यास अजित पवार स्वतः आणि मुलाच्या नावे अर्ज दाखल करण्याची शक्यता। सुनेत्रा पवार 18 तारखेला उमेदवारी अर्ज भरणार। दिल्लीचा आदेश आल्यास सुनेत्रा काकूंऐवजी अजित पवारांना अर्ज भरावा लागेल। रोहित पवारांचा अजित पवारांना खोचक टोला। दिल्लीवरनं आदेश आले असतील तर दादा काही करतील। त्यांनी जर फॉर्म भरला, दिल्लीवरनं आदेश आला फॉर्म ठेवा आणि काकींचा फॉर्म मागे घ्या, तर त्यांना ऐकावं लागेल, मनाच्या विरोधात असलं तरी। भाजपकडून उदयनराजेंना साताऱ्यातनं उमेदवारी। पवार गटाच्या शशिकांत शिंदेंची लढत होणार। उमेदवारीबाबत माझ्या मनात कुठलीही शंका नव्हती, लोकांचे आशीर्वाद मिळाले आहेत, विजय निश्चित। उदयनराजे भोसले यांची प्रतिक्रिया। उदयनराजेंची उमेदवारी जाहीर होताच राणेंच्या उमेदवारीवरनं कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली। 1 दिवस थांबा, उद्या रामनवमीला जल्लोष करणार नितेश राणेंचं सूचक वक्तव्य। सगळ्या प्रश्नांची उत्तर आज किंवा उद्या तुम्हाला भेटतील। तुम्हाला उद्या जल्लोष आणि जय श्रीराम बोलण्याची संधी मिळेल। पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्टाचाराचं समर्थन कसे करू शकतात? निवडणूक रोखे हा सर्वात मोठा घोटाळा, संजय राऊतांची टीका। चंदा दो धंधा लो, ये नीति से सरकार ने ऐसे ठेकेदारों को, कंपनियों को काम दिया और प्रधानमंत्री आज उनका समर्थन करते हैं। ये कौन सी नीति है भ्रष्टाचार रोकने की?